कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरण पुन्हा एकदा पाणी टंचाईच्या प्रश्नामुळे चर्चेत आले। धरण मोठ्या प्रमाणात गाळाने भरल्याने पाणीसाठा कमी झाला असून परिसरातील 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांवर भीषण पाणी टंचाई ओढवली आहे। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर उमटे धरण संघर्ष समितीने गाळ उपसा आणि इतर समस्या सोडवण्यासाठी जनआंदोलन उभारले आहे। दरम्यान रायगड जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळे यांनी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन सरोदे यांच्यासह धरणाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। आपण पावसाळा जवळ आलेला आहे आणि धरणामध्ये जे गाळ उपसा करण्याची शक्यता आता कमी आहे। निधी उपलब्ध झाला तर तो निधी फुकट जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि जो गाळ उपसा केला या ठिकाणी तर धोका देखील आहे असं देखील म्हटलं जातं। गैरसमज आहे का की काय वास्तव आहे, स्वतः तुम्ही पाहिलंय? नाही, असं काही वाटत नाही। मला सुद्धा पहिला असं लोकांकडून माहिती होती की धरण गाळ काढल्यानंतर जाईल, पण प्रत्यक्ष इथे आल्यानंतर असं वाटलं की जे जिल्हा परिषदेचे अधिकारी सरोदे साहेब आहेत तेही सुद्धा बोलले की ह्या धरणाला काही धोका होणार नाही। तरीसुद्धा आता जे नवीन टेंडर निघालेले 4-5 दिवसात होईल आणि त्याचं काम पण लवकरात लवकर कसं सुरू होईल याचा प्रयत्न करू आणि ही डागडुगी जी आहे पिची जे दगड निघालेले आहेत ह्याची व्यवस्था झाल्यानंतर, कारण ते पहिला 8,81,00,000 होते त्यातून आता 6.5 कोटी घेतलं। कारण त्याचं कारण असं की त्यांच्यामध्ये MPBमध्ये गाळ हा त्यांच्यामध्ये नाही आहेत म्हणून गाळ काढण्याचं वेगळं आम्ही जिल्हा परिषदमध्ये 15 आयुक्त किंवा इतर निधी कशातून मिळेल ते काढण्याचा प्रयत्न आहे। तसंच आपले राकेश पाटील यांची अत्यंत मेहनत आहे, म्हणजे त्यांना काही राजकारणी नाही, ते कुठले राजकारण्याशी घेणं देणं नाही त्यांना, परंतु ते सतत जनतेला पाणी स्वच्छ कसं मिळेल, शुद्ध कसं मिळेल हे प्रयत्न सतत करत आहे। म्हणून मला असं वाटलं की मी प्रथम या जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर आज भेट देतोय तर त्यांना मी पहिला कळवलं आणि ते आज स्वतः आहेत आणि अधिकाऱ्यांबरोबर बोललेले आहेत। कारण मी संबंधित अधिकाऱ्यांना स्वतः इथे घेऊन आलेले आहे। ते आता पाणी प्रश्न सुटेल अशी मला खात्री आहे। पुढची भूमिका काय आहे? जिल्हा परिषदच्या माध्यमातून कसा निधी मिळेल किंवा सहकार्य कसं आहे? पुढची भूमिका आपली काय? माझं भूमिका असणार आमदार साहेब, पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष, संबंधित सभापती यांच्याकडून प्रयत्न करणार आणि याला विशेष निधी ह्या गाळ काढण्यासाठी कसा मिळेल। परंतु आता जरी निधी घ्यायचा असला तरी आता पावसाला 15 आलेला आहे म्हणून ते लोक म्हणतील की अरे काय झालं, असं नाही, आज नाही होणार पण पुढल्या टायमाला नक्की होईल। पण आज जर काढायचं असेल तर राकेश पाटील हे आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत। त्या प्रयत्नांना किती यश येते ते आम्ही पुढे पाहू। कसा वेगळा प्रयत्न म्हणजे सामाजिक संस्थांची मदत आहे? सामाजिक संस्था किंवा संबंधित कंपन्या आहेत यांच्याकडे प्रयत्न करू। काही पोखलन डंपर अशी मदत होत असेल तर आम्हाला जेवढा प्रयत्न करतील तेवढा आम्ही गाळ काढण्याचा प्रयत्न करू। मी हा कुठलाही विचार केला नव्हता आणि संबंधित सरोदे साहेब आम्हाला हे काहीच मुलाखत हे काही सगळं होईल असं माहीत नव्हतंच आणि तो शो मला करायचा पण नाही, कारण लोकांचा प्रश्न हा कित्येक वर्ष ऐकू नये। परंतु ह्या वर्षी योगायोग आहे की मला जिल्हा परिषदमध्ये लोकांनी निवडून दिलेला आहे तर मी पहिला प्रश्न माझ्या सभागृहामध्ये मांडला तो हा पाण्याचा उमटे धरणाचा प्रश्न मांडला आणि त्याचा पाठपुरावा आजपर्यंत सतत आहे। मी आज संबंधित अधिकारी सरोदे साहेब यांना इथे पाहणी करायला घेऊन आलो की आपल्याला काय करता येईल, कसं करता येईल। तुम्ही प्रत्यक्ष अधिकारी हे महत्त्वाचे असतात की ते संबंधित त्यांचे इंजिनियर्स कोणी आणखी नसतील त्यांना सांगू शकतील की हे काम अशा पद्धतीने व्हायला पाहिजे आणि तो निधी कसा घ्यायचा ते सुद्धा त्यांचा मी सल्ला घेणार आहे आणि तो सल्ला घेऊन आम्ही बाकी सभापती आमचे आहेत त्यांचा सल्ला घेणार आणि अध्यक्ष आहेत त्यांचा सल्ला घेणार, आमचे आमदार साहेब आहेत त्यांचा सल्ला घेणार। परंतु ह्या पाण्याचा प्रश्न शेवटचा असा धसाच लावायचा आहे हाच माझा प्रयत्न असणार। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या उमटे धरणाची संस्था जी आहे राकेश पाटील यांच्या मी 4-5 वर्षापासून पाहतोय की त्यांचाही सुद्धा प्रयत्न एवढा मोठा आहे की सतत ते कुठे ना कुठे कुठलाही राजकारणी येवो त्यांच्याबरोबर नाही जायचं, हा माझा राजकारणी असं त्यांच्या मनात किंचित पण नाही हे मी बघून आहे आणि तेही आज दिसलं। मी त्यांना यायच्या वेळेला त्यांना
सांगितलं फोन करून की मला तिथे पाहणी करायला यायचं आहे. परंतु त्यांचा अत्यंत चांगला प्रयत्न आहे आणि तुमच्या प्रयत्नानं ह्या वर्षी आपल्याला यश मिळेल. आता पावसाळा 15 दिवसात आला आहे, परंतु याच्या पुढे आपण नक्कीच हे काम करू एवढी मला आशा आहे. आता आम्ही या धरणावर आलेलो आहे आणि पाण्याची अवस्था आणि पाण्याची क्वालिटी बघितली. ही पातळी खालावल्यामुळं आपल्याला दिसतं आहे पातळी खालवलेली. तर त्या हिशोबानं आपण सर्व ग्रामपंचायतींना पाण्याचा जपून आणि गाळून उकळून पाणी पिण्याचं आपण आवाहन करतो आहे इथं. तसंच जिल्हा परिषद माध्यमातून तसंच आमदार साहेब आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतील किंवा सर्व जिल्हा परिषदेतली पदाधिकारी असतील आणि आम्ही अधिकारी समन्वयाने काम करून जेवढ्या लवकर जेवढे प्रयत्न करता येतील सदरचं धरणातलं गाळ काढायचा आणि किंवा इतर ज्या योजना ह्या ह्याच्यातनं राबवणार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवायचा आम्ही सर्वांनी मिळून करणार आहोत. आशा आहे की सदरच्या सर्व योजना लवकरात लवकर पूर्ण करून सर्व गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचा आमचा प्रयत्न चालू राहील. निधीची तरतूद काय आहे? कोणाच्या धरणाची बकाल अवस्था झालेली आहे पुढं भविष्यामध्ये? निधीची तरतुदीसाठी आता आम्ही अधिकारी आणि पदाधिकारी बसून आपण त्याची आता आपण आपल्याशी बोलले आप्पा त्यांच्या मताशी मी सहमत आहे. निधीची जुळवाजुळव करून आता नाही तरी कमीत कमी पुढच्या वर्षी तरी वेळेआधी सदरचे काम पूर्ण करायची दक्षता घेण्याची जिल्हा परिषद मार्फत आपण ग्वाही देतोय आप्पा यांच्या समक्ष आणि त्यांच्या मतीनं. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया काय आहे आपण बोलून दाखवली इथे? नाही, मी माझ्या दिसून आलं की ह्या ज्या योजनेवरून ज्या लोकांनी अनधिकृत कनेक्शन घेतलेले आहेत त्या अनधिकृत कनेक्शनचा जो विषय आहे, जर असे अनधिकृत कनेक्शन असतील तर त्यांना आपण सांगू किंवा एक तर ते अधिकृत करून घ्यावेत निधी भरून मागणी करून आणि अनधिकृत कनेक्शन स्वतःहून काढून घ्यावेत. नाही घेतले तर मग शासकीय नियमानुसार आपण त्यांच्यावर जिल्हा परिषद कारवाई प्रक्रिया सुरू करणार आहोत. खरं तर आमच्या प्रयत्नांना यश येतं आहे असं मला वाटतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषदेचे सदस्य धरणावर येऊन जनतेचे प्रश्न मांडतायत. जे लोकनेते आहेत ते जनतेचे प्रश्न मांडतायत अधिकाऱ्यांना घेऊन. ही एक नवीन परिवर्तनाची बाब म्हणावी लागेल. कारण अधिकाऱ्यांना लोक फक्त शिव्या देतात, नेत्यांना शिव्या देतात, प्रॅक्टिकली कोण धरणावर येत नाही ही वस्तुस्थिती आहे. गोंधळी साहेबांचा आभारी आहे, सन्माननीय निगडे साहेबांचा आभारी आहे, सरोदे साहेबांचा सुद्धा आभारी आहे. ह्यातून एक प्रश्न होता की विषय असा आहे की यातून एक चर्चा चांगली झाली आणि गोंधळी साहेबांनी सांगितलं की शासनाचा निधी भेटेल त्यावेळी भेटेल, परंतु आपण शासन स्तरावर किंवा आपण सामाजिक संस्थांना मिळून आपण गाळ काढण्याच्या प्रयत्नाला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मी आभारी आपल्या सगळ्यांचाच आहे, इथल्या पत्रकारांचा सुद्धा आभारी आहे की त्यांनी उमटे धरणाच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवलेला आहे आणि तो जनतेपर्यंत मांडलेला आहे. गाळ टेंडर निघेल त्यावेळी निघेल, परंतु प्रश्न उमटे धरणाचा प्रश्न पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये ॲग्रेसिव्हमध्ये आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या दोन्ही सदस्यांनी सन्माननीय गोंधळी साहेब असतील, राहुल साहेब असतील, त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये घेतलेले आहेत आणि हा प्रश्न मला आशा आहे की 100% सुटणार आहे. कारण आमदार साहेबांशी पण बोलणं झालं आहे, आमदार साहेब पण त्या विषयावर गांभीर्याने विषय घेणार आहेत. तर हा जो उमटे धरणाचा जो प्रश्न आहे आणि जिल्हा परिषदेने ह्याच्या अगोदर जे दुर्लक्ष केलं होतं तर ते जिल्हा परिषदेला आता हा प्रश्न प्रामुख्याने घ्यावा लागेल. उमटे धरण हे पिण्याच्या पाण्याचं एकमेव अलिबाग तालुक्याचं ताण भागवणारं धरण आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की आपले काही राजकीय मतभेद असतील ते सोडा आणि आपण सगळ्यांनी उमटे धरणावर या. सामायिकरित्या आपण हा गाळ काढू आणि सामाजिकरित्याच पाणीसुद्धा करू. कारण विषय असा आहे की उमटे धरणाचा प्रश्न हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी पाण्याचं आंदोलन, जगातलं पहिलं पाण्याचं आंदोलन ह्या रायगड जिल्ह्यात केलेलं आहे. मी त्याबद्दल सगळ्यांचाच आभार आहे. आपण आलात, आपण धरणावर सुद्धा ह्यापुढं अधिकृतरित्या शासनाला पुन्हा धारेवर धरू. धन्यवाद.